श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, श्रावण महिना सुरू झाला की अनेक महिला हिरव्या बांगड्या घालतात। पण अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो, श्रावणात हिरव्या बांगड्या नेमक्या कधी घालाव्या, कोणत्या दिवशी घातल्यास शुभ मानले जाते आणि त्यामागील धार्मिक व पारंपरिक महत्त्व काय। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। आता आपण बघूया हिरव्या बांगड्यांचे महत्त्व। भारतीय परंपरेत हिरवा रंग हा निसर्ग, समृद्धी, आनंद, नवीन सुरुवात आणि सौभाग्याचे प्रतीक मानला जातो। श्रावण महिना हा पावसाळ्याचा, हिरवाईचा आणि भगवान शिवाच्या भक्तीचा महिना असल्यामुळे या काळात हिरव्या रंगाला विशेष महत्त्व दिले जाते। विवाहित महिलांसाठी हिरव्या बांगड्या या केवळ अलंकार नसून सौभाग्याचे चिन्ह मानल्या जातात। अनेक ठिकाणी श्रावणात हिरव्या बांगड्या घालणे म्हणजेच घरात सुखशांती आणि मंगल वातावरण राहावे अशी भावना असते। आता आपण बघूया श्रावणात हिरव्या बांगड्या कधी घालाव्या। एक तर आपण श्रावणातील पहिल्या सोमवारी हिरव्या बांगड्या घालाव्या। अनेक परंपरानुसार पहिल्या श्रावण सोमवारी पूजा करून हिरव्या बांगड्या घालणे अत्यंत शुभ मानले जाते। शिवपूजनानंतर बांगड्या परिधान केल्या जातात। दुसरं म्हणजे मंगळागौरीचा मंगळवार। महाराष्ट्रात विवाहित महिलांसाठी श्रावणातील मंगळवार विशेष मानले जातात। मंगळागौरीची पूजा करून हिरव्या बांगड्या घालण्याची प्रथा आहे। तिसरा दिवस आहे श्रावण शुक्रवार। लक्ष्मी आणि गौरीच्या कृपेसाठी काही महिला श्रावणातील शुक्रवारी हिरव्या बांगड्या घालतात। विशेषतः नवविवाहित महिलांमध्ये ही परंपरा आढळते। चौथा दिवस नागपंचमी। नागपंचमीच्या दिवशीही हिरवा रंग शुभ मानला जातो। या दिवशी हिरव्या साडीबरोबर हिरव्या बांगड्या घालण्याची प्रथा अनेक कुटुंबात आहे। आता आपण बघूया बांगड्या घालण्यापूर्वी काय करावे। स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करा। देवघरात शिव पार्वती किंवा गौरीची पूजा करा। हळद कुंकू वाहा। बांगड्यांवर थोडे कुंकू लावून नमस्कार करा। मनात घराच्या सुख समृद्धीची प्रार्थना करा। ही कृती श्रद्धेने केली जाते। यामागे भावनेला अधिक महत्त्व असते। आता आपण बघूया अविवाहित मुलींनी हिरव्या बांगड्या घालाव्यात का। हो, अनेक ठिकाणी अविवाहित मुलीही श्रावणात हिरव्या बांगड्या घालतात। याला आनंद, चैतन्य आणि शुभतेचे प्रतीक मानले जाते। मात्र विवाहित महिलांप्रमाणे सौभाग्याशी संबंधित अर्थ सर्वत्र मानला जात नाही। त्यामुळे परंपरेनुसार असे सांगणे योग्य ठरेल। आता आपण बघूया तुटलेल्या बांगड्यांबद्दल परंपरा। लोकमान्यतेनुसार तुटलेल्या बांगड्या हातात ठेवू नयेत, त्या शांतपणे बाजूला काढून ठेवाव्यात। याकडे भीतीने न पाहता स्वच्छता आणि शुभतेची परंपरा म्हणून पाहावे। आता आपण बघूया किती बांगड्या घालाव्यात। यासाठी कोणताही कठोर धार्मिक नियम नाही। काही महिला 2, 4, 6 किंवा पूर्ण सेट घालतात। आपल्या सोयीनुसार आणि परंपरेनुसार बांगड्या घालू शकता। आता बघूया महत्त्वाची गोष्ट, श्रद्धा की नियम। इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हिरव्या बांगड्या घालणे हा श्रद्धा आणि परंपरांचा भाग आहे। कोणत्याही शास्त्रात सर्व महिलांसाठी एकच बंधनकारक नियम दिलेला नाही। त्यामुळे इतरांच्या परंपरेचा आदर करा आणि आपल्या घरातील पद्धतीनुसार वागा। तर मैत्रिणींनो, श्रावण महिन्यात हिरव्या बांगड्या घालण्यासाठी सर्वात शुभ मानले जाणारे दिवस म्हणजे पहिला श्रावणी सोमवार, मंगळागौरीचे मंगळवार, श्रावण शुक्रवार आणि नागपंचमी। मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा, सकारात्मक भावना आणि देवाप्रती भक्ती। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक व पारंपरिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। हर हर महादेव।